नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये समाजसुधारकावरती प्रश्न विचारलेच जातात। तर या अनुषंगाने आपण या चॅनलच्या माध्यमातून समाजसुधारक सिरीज हे चालू केलेली आहे। या समाजसुधारक सिरीजमधून प्रत्येक समाजसुधारकाबद्दल आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत आणि हा आढावा आपण प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातूनच घेणार आहोत। या सिरीजचा उपयोग आपल्याला दोन प्रकारे होणार आहे। एक तर आपल्याला सर्व समाजसुधारकाबद्दल माहिती असायला हवी आणि याचा आपल्याला फायदा परीक्षेमध्ये सुद्धा होणार आहे। तर आज आपण घेणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल ही माहिती आपण घेतलेली आहे। आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म केव्हा झाला? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 11 एप्रिल 1827 रोजी झाला। पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव कटगुण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कटगुण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर त्यांना महात्मा फुले ही पदवी कोणी दिली? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, नागरिकांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली। पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचे नाव काय होते? ज्योतिराव फुले यांच्या आईचे नाव काय होते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिले, यासाठी चिमणाबाई। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते। पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह केव्हा झाला? महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह केव्हा झाला? तर यांचा विवाह केव्हा झाला? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 1840 मध्ये झाला। पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला तेव्हा सावित्रीबाई फुले किती वर्षांच्या होत्या? पुन्हा प्रश्न ऐकून घेऊ आपण। महात्मा ज्योतिराव फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला तेव्हा सावित्रीबाई फुले या किती वर्षांच्या होत्या? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिले, यासाठी 9 वर्षांच्या होत्या। तेव्हा सावित्रीबाई फुले या 9 वर्षाच्या होत्या। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांना शिक्षणाबाबत चांगला उपदेश कोणी केला? महात्मा फुले यांना शिक्षणाबाबत चांगला उपदेश कोणी केला? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, वरील दोन्ही। म्हणजे कोणी केला? गफार बेग आणि मिस्टर लेजिट साहेब या दोघांनी महात्मा फुले यांना शिक्षणाबाबत उपदेश केला। पुढचा प्रश्न, समाजसुधारक ज्योतिराव फुले यांनी दांडपट्टा, ढाल तलवार इत्यादी चालवण्याचे शिक्षण कोणाकडून घेतले? महात्मा ज्योतिराव फुले यांनी दांडपट्टा आणि ढाल तलवार इत्यादी चालवण्याचे शिक्षण कोणाकडून घेतले? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, लहुजी बुवा साळवे यांच्याकडून घेतले। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचा विवाह किती वर्षी झाला? आता जेव्हा महात्मा फुले यांचा विवाह झाला होता तेव्हा महात्मा फुले हे किती वर्षाचे होते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 13 वर्षाचे होते। पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भावाचे नाव काय होते? महात्मा ज्योतिराव फुले यांना एक भाऊ होते, तर त्यांचे नाव काय होते? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, राजाराम हे त्यांचे नाव होते। पुढचा प्रश्न, थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा उदात्त विचारांचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती पडला होता? थॉमस पेन यांचा एक ग्रंथ आहे ज्यांचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडला होता, तर तो ग्रंथ कोणता होता? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, राईट ऑफ द मॅन या ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती पडला होता। पुढचा प्रश्न, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असे मत कोणी केले? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असे मत कोणी केले? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा ज्योतिराव फुले यांनी असे मत केले। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी ऑगस्ट 1848 रोजी बुधवार पेठेत यांचे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। तर कुणाच्या वाड्यामध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली? तर कुणाच्या वाड्यामध्ये केली होती? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती। पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी गृहत्याग केल्यानंतर कोणत्या पेठमध्ये वास्तव्य सुरू केले? महात्मा फुले यांनी जेव्हा गृहत्याग केला होता तर तेव्हा त्यांनी कोणत्या पेठेमध्ये वास्तव्य सुरू केले होते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, गंजपेठ। यालाच आता आधुनिक फुले पेठ म्हणून ओळखल्या जातं। पुढचा प्रश्न, समाजसुधारक महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा केव्हा काढली? समाजसुधारक महात्मा फुले यांनी मुलींसाठी तिसरी शाळा केव्हा काढली?
तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 आहे 1852 मध्ये काढली. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल 16 नोव्हेंबर 1882 मध्ये स्त्री शिक्षणाचा आद्यजनक म्हणून कोणी गौरव केला. तर त्यांचा असा गौरव कोणी केला स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून. तर यासाठी योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, ब्रिटिश यांनी केला. पुढचा प्रश्न थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रयत्नाने 8 मार्च 1864 रोजी एका विधवेचा पुनर्विवाह त्या जातीतील विधुराबरोबर करण्यात आला. हा पहिला पुनर्विवाह होता. तर हा पुनर्विवाह कोठे झाला होता. तर यासाठी उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 पुणे येथे झाला होता. पुढचा प्रश्न महात्मा फुले यांनी इसवी सन टिंबटिंबमध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. तर महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली. यासाठी योग्य उत्तर असणार आहे. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये यशवंत यांना दत्तक घेतले. तर यशवंत खालीलपैकी कोणत्या ब्राह्मण विधवा स्त्रीचे मूल होते. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 काशीबाई यांचे मूल होते. पुढचा प्रश्न सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रमुख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर पडला. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रभाव आहे इथं प्रमुख झालेला आहे. प्रभाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीवर पडला. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वांवर पडला. म्हणजेच महादेव रानडे, लोकहितवादी आणि उमाशंकर या सर्वांवरती प्रभाव पडला होता. पुढचा प्रश्न अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी नानापेठेत पहिली शाळा केव्हा काढली. अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी नानापेठेत पहिली शाळा केव्हा काढली. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1851 मध्ये काढली. पुढचा प्रश्न आहे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी जगन्नाथ सदाशिव हाटे व सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने पुणे येथे टिंबटिंब मराठा जातींच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा स्थापन केली. तर बुधवार पेठ येथे मराठा जातींच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा महात्मा फुले यांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न प्रौढ स्त्री पुरुषांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी रात्रीची शाळा केव्हा सुरू केली. तर प्रौढांसाठी सुद्धा त्यांनी रात्रीची शाळा सुरू केली होती. तर त्यांनी ही शाळा केव्हा सुरू केली. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, 1855 मध्ये सुरू केली. पुढचा प्रश्न महात्मा फुले यांना मारून टाकण्यासाठी ब्राह्मणांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना काम दिले होते. तर असे काही समाज मध्ये सुधारणा न आणणारी काही माणसे होते ज्यांना महात्मा फुले यांचे काम आवडले नाही. तर त्यांनी महात्मा फुले यांना मारून टाकण्यासाठी 2 व्यक्तींना काम दिले होते. तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच धोंडीराम नामदेव कुंभार आणि सज्जन रोड यांना मारण्याचे काम दिले होते. पुढचा प्रश्न पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून महात्मा फुले हे केव्हा निवडून आले. पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून महात्मा फुले हे केव्हा निवडून आले. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 1876 मध्ये निवडून आले. पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी दारूबंदीच्या बाबतीत पत्र लिहिल्याचे समजताच टिंबटिंब या वृत्तपत्राने महात्मा फुले यांची प्रशंसा केली. तर कोणत्या वृत्तपत्राने महात्मा फुले यांची प्रशंसा केली. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने महात्मा फुले यांची प्रशंसा केली. पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केव्हा केली. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केव्हा केली. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 24 सप्टेंबर 1873 मध्ये केली. पुढचा प्रश्न खडकवासला येथे तलाव बांधकामाचे काम सुरू असताना महात्मा फुलेंनी तलाव बांधकामासाठी टिंबटिंब पुरवण्याचे गुत्ते सरकारकडून घेतले. जेव्हा खडकवासला येथे तलाव बांधकामाचे काम सुरू होते तर तेव्हा महात्मा फुलेंनी तलाव बांधकामासाठी टिंबटिंब पुरवण्याचे गुत्ते सरकारकडून घेतले. तर काय पुरवण्याचे गुत्ते सरकारकडून घेतले होते. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 दगड पुरवण्याचे काम घेतले होते. पुढचा प्रश्न आहे 19 ऑक्टोबर 1882 रोजी हंटर शिक्षण आयोगाला शिक्षणाच्या बाबतीत सविस्तर निवेदन कोणी दिले. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले यांनी दिले. पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले यांना अर्धांग वायूचा झटका आल्याने त्यांचा उपचार कोणी केला. तर त्यांचा उपचार कोणी केला असं विचारले. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर विश्राम घोले यांनी उपचार केले. पुढचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचे वर्णन खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये आहे. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 शेतकऱ्यांच्या आसूड. पुढचा प्रश्न टिंबटिंब या वृत्तपत्रामधून महात्मा फुले यांनी लेखन करून शेतकऱ्यावरील अन्यायाला वाचा फोडली.
तर महात्मा फुलेंनी कोणत्या वृत्तपत्रामध्ये लेखन करून शेतकऱ्यावरील अन्यायाला वाचा फोडली? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 दीनबंधू. पुढचा प्रश्न, टिंबटिंब यांच्या समारंभास महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या वेशात उपस्थित राहिले. तर कोणाच्या समारंभास महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या वेशामध्ये उपस्थित राहिले होते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या समारंभामध्ये महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या वेशामध्ये उपस्थित राहिले होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महात्मा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते आहेत? खालीलपैकी महात्मा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते आहेत? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 आहे उत्तर बरोबर. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच. म्हणजे कोणकोणते ग्रंथ लिहिले आहेत त्यांनी? ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी आणि खतफोडचे बंड. इथं कसब आहे, इथं कसब झालेलं आहे. तर हे तिन्ही ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न, टिंबटिंब याचे लिखाण महात्मा फुले यांनी केले नाही. तर इथं 4 पर्याय दिलेले, तर कशाचे लिखाण महात्मा फुले यांनी केले नाही असं विचारलंय. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे लिखाण महात्मा फुले यांनी केले नाही. तर बाकीवरच्या तिन्हीचे लिखाण महात्मा फुले यांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी हंटर आयोगाला केलेल्या सूचना कोणत्या होत्या? तर महात्मा फुले यांनी हंटर आयोगाला कोणत्या सूचना केल्या होत्या? तर याचं उत्तर येतं वरीलपैकी सर्वच. म्हणजे तिन्ही सुद्धा बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, थोडे दिन मद्य वर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी, ग्रंथ वाचताना मनी शोध करा, असे मत कोणाचे आहे? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. महात्मा फुले यांचे असे मत आहे. पुढचा प्रश्न, स्वतःच्या वाड्यातील पाण्याने भरलेला हौद महात्मा फुले यांनी अस्पृश्य लोकांसाठी केव्हा खुला केला? तर अस्पृश्य लोकांसाठी महात्मा फुले यांनी स्वतःच्या वाड्यातील पाण्याने भरलेला हौद केव्हा खुला केला? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 1868 मध्ये खुला केला. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचे स्नेही व त्यांच्या शिक्षण संस्थेतील एक सभासद टिंबटिंब यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून विधवा विवाह उत्तेजन देण्याच्या कार्यास वाहून घेतले. तर ते सहकारी कोण होते? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 विष्णू शास्त्री पंडित. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या ग्रंथाचे प्रकाशन महात्मा फुले यांचे दत्तक पुत्र यशवंतराव फुले यांनी महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर केले. टिंबटिंब या ग्रंथाचे प्रकाशन महात्मा फुले यांचे दत्तक पुत्र यशवंतराव फुले यांनी महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर केले. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म. पुढचा प्रश्न, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? तर मित्रांनो, हा 42वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला द्यायचे कमेंटमध्ये. तर यासाठी इथं पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. 28 नंबर 1889, 27 नंबर 1889, 28 नंबर 1890 किंवा 24 जून 1890. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे.